त्यांना मी विनंती करतो की अशा प्रकारची स्पर्धा घ्या, तुमचे बी शहर खड्डे मुक्त होईल. सायकलची स्पर्धा आयोजित केली तर कृपया करून दिव्यांगांच्या ही व्हीलचेअरची स्पर्धा आयोजित करा. अख्ख्या विश्वामध्ये भारताचं नाव लौकिक रोशन होईल. त्या अनुषंगाने मी विनंती करतो त्यांना. आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचा सहभाग असलेली पुणे ग्रँड टूर चॅलेंज ही स्पर्धा खरं तर काही वेळापूर्वीच ही स्पर्धा जी आहे तिचा समारोप झालेला आहे. आपण पाहतोय की सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे पुणेकरांनी. ही स्पर्धा जेव्हा संपत होती तर सगळ्या सायकलपटूंना या आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे काही सायकलपटू यामध्ये सहभागी झाले होते ते पाहण्यासाठी खरं तर पुणेकरांनी मोठी गर्दी केलेली आहे. सध्या आपण JM रोड या ठिकाणी आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल तर प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आणि यामध्येच हे चाचा देखील सहभागी झालेले आहेत ही चॅलेंज ग्रँड टूर चॅलेंज पाहण्यासाठी. कसा एकूणच तुम्हाला अनुभव आला, पाहायला मिळाले का खेळाडू याच्यातली सायकलपटू? हो, मी रफिक खान, राष्ट्रीय खेळाडू नेमबाजीचा. ॲक्च्युली या ऐतिहासिक क्षणांचा मी साक्षीदार बनतोय, तर याला मला फार अभिमान वाटत आहे की पुणे महानगरपालिकामध्ये असली स्पर्धा पहिल्यांदा होत आहे आणि आपला भारताच्या एक नाव रोशन होत आहे. त्या अनुषंगाने मला इथं माझी शारीरिक यातनावर मात करूनसुद्धा मी इथं या गर्दीमध्ये आलो, तर मला फार अभिमान वाटत आहे. आणि अशाच प्रकारे जर स्पर्धा घेतली तर निश्चितच भारताचं नाव अख्ख्या विश्वामध्ये रोशन होईल. आणि विशेष करून मी या आयोजकांचे ज्यांनी आयोजन केलेले आहे त्यांना मी हे विनंती करतो की ज्याप्रमाणे तुम्ही 2 चाकी सायकलची स्पर्धा आयोजित केली तर कृपया करून दिव्यांगांच्या ही व्हीलचेअरची स्पर्धा आयोजित करा. अख्ख्या विश्वामध्ये भारताचं नाव लौकिक रोशन होईल. त्या अनुषंगाने मी विनंती करतो त्यांना. आम्ही शूटिंग स्पर्धा घेतो. आमची असोसिएशन आहे, दिव्यांगांना मोफत प्रशिक्षण देतो शूटिंगची नेमबाजी स्पर्धा. नाही, आम्ही बाहेर पण जातो आणि आम्ही आता राष्ट्रीय स्तरावर पण दिव्यांगांची नेमबाजी स्पर्धा आयोजित केली होती. नाही, फक्त पुण्यामध्ये जाता पहिल्यांदाच बघतोय मी. एकदम छान वाटलं आहे की एक वेगळा अनुभव इथं पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. आणि अख्ख्या विश्वातून आपला पुण्या शहरामध्ये आले तर एक पुण्यामध्ये एक मानाचा तुरा आणखी एक लागलेला आहे. सॉरी, होय, आता इंटरनॅशनल खेळाडू सायकलपटू आले तर आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजाबद्दल सर्वांना अभिमान वाटतो. तर त्यांना पण आपला राष्ट्रध्वजाची जाणीव असायला पाहिजे की यांचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे. खरं तर या निमित्ताने शहरभरातील जे काही रस्ते आहेत खड्डेमुक्त झालेले पाहायला मिळाले. कचरा वगैरे काही नव्हतं रस्त्यावर. असाच अनुभव इतरही दिवशी काय येत नाही आपल्याला? नाही, मी तर तुम्ही चांगला प्रश्न विचारला की असल्या प्रकारचे जर स्पर्धा आयोजित केली तर निश्चितपणे वेगवेगळ्या भागामध्ये खड्डेमुक्त पुणे होईल. आणि ज्या ठिकाणी किंवा ज्या शहरामध्ये खड्डे असेल तर त्यांना मी विनंती करतो की अशा प्रकारची स्पर्धा घ्या, तुमचे बी शहर खड्डेमुक्त होईल. आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल. खरं तर हे जे चाचा आहेत, खरं तर आपण पाहतोय की जी सायकल स्पर्धा आहे तर दिव्यांगांसाठी देखील अशा पद्धतीची ही सायकल स्पर्धा आयोजित केली जावी असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला या पुणे ग्रँड टूर चॅलेंज ही जी स्पर्धा पुण्यामध्ये झाली तर त्या स्पर्धेचा अनुभव तुम्हाला काय आला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी डिजिटल प्रभातला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.